क्रेमरच्या पद्धतीनुसार. आता म्हणजेच काय आहे तर आपण आता काय करूया तर एक्स काढूया. एक्स बरोबर एक्स कसा काढायचा तर dx छेद d. ठीक आहे. आणि y कसा काढायचा आपण बघूया आता. y बरोबर dy छेद d. ओके. आता आपण dx आणि dy तर ऑलरेडी काढलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त काय आपण करूया तर किंमत पुटअप करूया. म्हणजेच बघा तर x बरोबर dx आपण काढलेला आहे. त्याची किंमत किती आलेली आहे बघा तर 50 आलेली आहे. आणि जो d आहे सुरुवातीला आपण काढलेला आहे तर तो d किती आहे बघा तर तो आहे 25. ठीक आहे. आणि y बरोबर आता dy किती आहे बघा आपल्याला आत्ताच आपण काढलेला आहे तो आहे बघा -25 आहे. आणि d जो आहे तो नेहमीप्रमाणे आहे तोच 25 आहे. ठीक आहे. आता हे आपण काढू शकतो. x किंमत किती आली बघा तर x बरोबर 25 दुनी 50 म्हणजे x बरोबर इथं आपल्याला 2 किंमत ही मिळालेली आहे. ओके. आणि y बरोबर y ची किंमत किती आली बघा y बरोबर 25 आणि -25 म्हणजे 25 एके 25 पण -1 आहे ना. या ठिकाणी वजा असल्यामुळे y ची किंमत किती येणार आहे तर -1 ही येणार आहे. म्हणजे x बरोबर 2 आणि y बरोबर किती आलेला आहे तर -1. म्हणजेच समीकरणाची उकल काय आहे बघा x च्या ठिकाणी 2 आणि y च्या ठिकाणी -1 म्हणजे 2 आणि -1 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणाची उकल आहे असे आपण म्हणू शकतो. उकल आहे. ओके. म्हणजेच 2 आणि -1 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. म्हणजेच xy बरोबर काय आहे बघा x ची किंमत 2 आणि y ची किंमत 1 ही काय आहे तर ती उकल आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा